अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी नेहमीप्रमाणे धडाकेबाज कारवाई करायला सुरुवात केली आहे। खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केल्याप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली या आयुर्वेदिक उत्पादनावर मुंढे यांनी कारवाई केली असून या कारवाईमध्ये 73,24,656 रुपये किमतीची पतंजलीची औषधे जप्त करण्यात आली आहेत। औषधे व जादूटोणादी कायदा 1954 चा भंग केल्याप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा यांच्या उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मे दिव्या फार्मसी या पतंजली ब्रँड अंतर्गत औषधांचे उत्पादन करणाऱ्या नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथील आस्थापनावर कारवाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर दिशाभूल आणि भ्रामक जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्री विरोधात FDA कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल असा स्पष्ट इशारा मुंढे यांनी दिला आहे। अवैध औषध विक्री, औषधांमधील भेसळ किंवा फसव्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन FDA कडून करण्यात आले आहे। तसेच कुठल्याही औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असेही FDA ने म्हटले आहे। अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि YouTube ला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।